नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आनंदी कोणती शक्कल लढवते, कोणते पुरावे कोर्टाच्या समोर सादर करते आणि कशा प्रकारे ती कॉन्फिडंटली ॲडव्होकेट नेत्राला उत्तर देते आणि तिची बोलती बंद करते आणि हे सगळं करून ती सार्थकला निर्दोष सोडवते, म्हणजे सार्थकची ही निर्दोष सुटका करते आणि त्याचबरोबर अंशुमन रेश्मा यांचा कसा बँड वाजवते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आनंदीने अगदी सर्व पुरावे तिने चाणक्य बुद्धीने गोळा केलेले आहेत आणि एक एक पुरावा ती कोर्टाच्या समोर सादर करत आहे. याची कोणालाही पूर्वकल्पना नसते. आनंदीने हे सर्व हुशारीने केलेलं आहे, चालाकीने केलेलं आहे आणि त्याच वेळी तिने मदत घेतलेली असते, ती म्हणजे अरविंद आणि सुधा यांची. आणि त्यांनाही हे सांगितलेलं असतं की या गोष्टी घरात कोणालाही कळू द्यायच्या नाहीत, कारण आपल्याला त्यांच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. सार्थक सरांना पण सोडवू शकणार नाही. आणि त्याचबरोबर सार्थकने आनंदीला सांगितलेलं असतं, आपला दुश्मन हा आपल्या घरातच आहे, त्यामुळं तू सावध राहा. आनंदीनं हे सर्व हुशारीनं केलेलं आहे आणि कोर्टाच्या समोर असे काही पुरावे सादर केलेले आहेत ज्यामुळं अंशुमन हा जिवंत आहे हे सर्वांच्या समोर आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर सार्थकची ही निर्दोष सुटका केलेली असते, तर पोलिसांच्या मदतीने अंशुमनला खडी फोडायला पाठवलेलं असतं. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आनंदी, अरविंद आणि सुधा बोलत असतात, तर सुधा आनंदीला सांगते की हे बघ काय सापडले आपल्या अंगणामध्ये, झाडाला हा शर्टचा तुकडा लटकलेला होता. अरविंद तो शर्टचा तुकडा अंशुमनला दाखवतो आणि त्याचबरोबर मग आनंदी म्हणते की बरोबर आहे बाबा, कारण काल केदाररावांनी असा शर्ट घातला नव्हता, म्हणजेच हा शर्ट दुसरं कोणाचा तरी आहे. ही सगळी आनंदीची बोलणी चाललेली असतात. आनंदी, अरविंद आणि सुधा तिघंही बोलत असतात. आनंदी म्हणत असते की बरोबर आहे. आता कोर्टात आनंदी येते. कोर्टात आनंदी आल्यानंतर तिची साक्ष घेण्यासाठी, तिच्याकडून चौकशी करण्यासाठी तिला पिंजऱ्यात बोलवलं जातं. तिथे तिला प्रश्न विचारले जातात की आनंदी, तुम्ही प्रत्येक वेळेस अंशुमन दिसला असं सांगताय. त्यावेळेस आनंदी म्हणते की आज एक गोष्ट मी कोर्टाला सांगणार आहे, ती अशी आहे की अंशुमन जो आहे त्याच्या पाठीवरती उजव्या बाजूला लाल रंगाची जन्मखूण आहे आणि मी कोर्टाला असं सांगू इच्छिते की शवगृहातील जी डेड बॉडी आहे त्याच्या पाठीवरती ती जन्मखूण आहे का ते चेक करण्यात यावं असं सांगितलं जातं. जज साहेब, त्याचबरोबर नेत्रा या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आनंदीनं अशा एका भयानक गोष्टीचा खुलासा केलेला असतो, त्यामुळे सगळेजण अगदी आता वेडा झाल्यासारखं पाहत असतात. इकडे आनंदीला वेडे ठरवणारे आता सगळेच वेडे होत असतात. आनंदीनं हे सगळं हुशारीने, चालाकीने केलेलं असतं आणि त्याच वेळी जज साहेब सांगतात की लवकरात लवकर आत्ता हे कोर्ट स्थगित करण्यात येत आहे आणि लवकरात लवकर शवगृहातील ती जी बॉडी आहे ती कोर्टातील एक माणूस दिला जातो. त्याचबरोबर इन्स्पेक्टर मानमोडे यांना सांगितलं जातं की ती बॉडी चेक करावी आणि त्याचे फोटो कोर्टाच्या समोर पुरावे म्हणून सादर करावेत. आता कोर्ट तर स्थगित झालेलं असतं आणि आता दुसऱ्या दिवशी हा निकाल, ही सुनावणी होणार असते. त्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतं आनंदी, अरविंद बोलत असतात. आनंदीला अरविंद म्हणतो की ही गोष्ट तू कशी काय कोर्टासमोर आणू शकलीस? तेव्हा आनंदी म्हणते, माझं आणि त्याचं लग्न झालेलं होतं, 2 वर्ष मी त्या अंशुमनसोबत संसार केलेला होता, त्याच्या बारीक सारी गोष्टी मला सगळ्या माहिती होत्या आणि आज बरोबर मला ते आठवलं आणि मी ते कोर्टाला सांगितलं आहे. काही करून मला सार्थक सरांना तिथून निर्दोष सोडवायचा आहे. मला माहिती आहे अंशुमन जिवंत आहे. त्याचबरोबर अरविंद आणि इकडे आनंद यांच्यामध्ये बोलणं होतं की तो शर्ट वेगळ्या व्यक्तीचा आपल्या अंगणात सापडलेला आहे. याचाच अर्थ ती व्यक्ती आपल्या अंगणात आलेली होती, म्हणजेच आपल्या गेटच्या समोर जे CCTV आहे त्याचं CCTV फुटेज आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या घराच्या बाहेर अंगणातही सार्थक सरांनी CCTV लावलेले आहेत, ते CCTVचं फुटेज आपण कोर्टाला सादर करूया. ही गोष्ट आनंदी, अरविंद आणि सुधा ॲडव्होकेट जोशी यांना सांगतात. तेव्हा ॲडव्होकेट जोशीही ते सगळं फुटेज गोळा करतात. आनंदी स्वतः ते फुटेज आणून देते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता पुन्हा आनंदीला कोर्टामध्ये बोलवलं जातं
आनंदी सांगत असते की जज साहेब, आता काल तर आपण सांगितलेलं होतं की त्या डेड बॉडीचे चेकिंग केलं जावं आणि त्याच्या उजव्या खांद्यावरती म्हणजे उजव्या पाठीला उजव्या बाजूला जन्मखून आहे ती चेक करण्यात यावी. त्याचबरोबर आता मानमोडे ते रिपोर्ट, ते जे पुरावे आहेत ते फोटोज कोर्टाच्या समोर सादर करतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. इकडे रेश्माची तर वाटच लागलेली असते, नक्की काय झालं असेल हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि आनंदी म्हणते की जज साहेब, आणखी काही पुरावे मला कोर्टाच्या समोर सादर करायचे आहेत, ज्याच्यावरून अंशुमन हा जिवंत आहे हे मी कोर्टाला सांगू शकते. मग जज साहेब म्हणतात बोला. मग आनंदी ते CCTV फुटेज कोर्टाच्या समोर दाखवते आणि पुढे तिथे स्क्रीनवरती तो व्हिडिओ प्ले होतो. ते CCTV फुटेज लावलं जातं. अगदी घराच्या बाहेर रस्त्यावरती सरकारी कॅमेरा आहे CCTV, त्याचंही फुटेज आनंदीनं मिळवलेलं असतं. त्याचबरोबर अंगणातही CCTV कॅमेरा आहे, त्याचंही फुटेज आनंदीनं मिळवलेलं असतं आणि ते तिथं सादर केलं जातं. त्यामध्ये स्पष्ट दिसत असतं की एक व्यक्ती तिथं आलेली आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तो अंशुमन आहे हे कोर्टाच्या लक्षात येतं. त्यानंतर आनंदी म्हणते की हा तो शर्टचा तुकडा जो आमच्या अंगणातील झाडाला लटकलेला होता आणि तो तुकडाही आता कोर्टाच्या समोर सादर केला जातो. इकडे रेश्मा आणि नेत्रा यांची वाट लागलेली असते. आता कोर्टाने ब्रेक घेतलेला असतो आणि 10 मिनिटानंतर कोर्ट पुन्हा चालू होणार असतं. तर इकडे रेश्मा आणि नेत्रा बोलत असतात तेव्हा नेत्रा म्हणते काही करून मी त्या आनंदीला वेडं ठरवणार आहे, ते CCTV फुटेज मॅनेज केलेलं आहे असं मी सांगणार आहे. आणि पुन्हा कोर्टाच्या समोर आता सुनावणी सुरू होते आणि तिथे जज साहेब हे सर्व पुरावे साक्षी हे पाहतात आणि साक्षीदार पुरावे समोर आल्यामुळे अंशुमन हा जिवंत आहे. तर पोलिसांना अशा ऑर्डर दिल्या जातात की नक्की ती मृत व्यक्ती कोण होती याचा शोध घ्यावा आणि त्याचबरोबर सार्थक यांना जामिनावर सोडण्यात येतं. आनंदीच्या या हुशारीमुळे सार्थकची जामिनावर तर सुटका होते, पण आनंदीने आता खूप मोठं यशाचं शिखर गाठलेलं असतं आणि आता लवकरच ती डेड बॉडी कोणाची आहे, त्याचा खून कोणी केलेला आहे हे शोधण्याचे आदेश पोलिसांना येतात आणि त्याचबरोबर अंशुमनलाही आता जेलमध्ये पाठवायचं असतं, कारण त्यालाही अटक करायची असते. त्याचाही शोध घेऊन त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी हे सांगितलं जातं. पण आता इकडे बाहेर आल्यानंतर रेश्मा मात्र भयानक चिडलेली असते. ती केदारला म्हणत असते, काय केदार, काय चाललंय तुझं हे मूर्खपणाचं? CCTV कॅमेरे होते तर ते बंद करून ठेवायचे नाहीत का? तुझ्या लक्षात येत आहे का आपण पूर्णपणे अडकलो गेलोय? लक्षात येते का तुझ्या? आता त्या अंशुमनला पकडल्यानंतर त्याने जर आपलं नाव घेतलं तर काय करायचं? हा प्रश्न ती केदारला विचारत असते. आणि इकडे आता आनंदीने सार्थकला निर्दोष तर जवळजवळ मुक्त केलेलं असतं, पण सध्या तरी त्याची जामिनावर सुटका केलेली असते. त्यामुळं सुधा, अरविंद सर्वजण खुश झालेले असतात आणि ॲडव्होकेट नेत्रा यांना तुम्ही लोकांना प्रत्येक वेळेस वेडं ठरवता यामुळं एक समन्स दिलेला असतो. जज साहेबांनी तिलाही सांगितलेलं असतं की तुम्ही लेखी द्यावं, प्रत्येक वेळेस एखाद्यावर असे आरोप करणं चुकीचं आहे. कारण नेत्राने आणखी एक चूक केलेली असते. तिने इन्स्पेक्टर मानमोडेंनाही म्हणत असते की तुम्हालाही भास होऊ लागलेले आहेत, त्याच्यामुळं तिच्या बाबतीत हा आदेश निघालेला असतो. फायनली आनंदीने कोर्टाच्या समोर सर्व पुरावे सादर करत अंशुमनची तर वाट लावलेली असते, पण त्याचबरोबर रेश्मा, नेत्रा यांचाही धुव्वा उडवलेला असतो. आणि इकडे आता घरी सर्वांच्या आनंदाचं वातावरण तिनं निर्माण केलेलं असतं. सर्वजण आनंदी झालेले असतात आणि आता सगळेजण सार्थकच्या स्वागताची तयारी करू लागलेले असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.